28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। 28 मार्च 2026 रात्री 8 वाजता घडलेली ही हृदयद्रावक घटना। उपचारासाठी कुटुंबियांनी मोठा आर्थिक भार सहन करण्यात आला। सावनेर गायत्री बल्लूजी चौधरी वय 25 वर्षे, राहणार बडेगाव, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर यांच्या उपचारासाठी कुटुंबियांनी मोठा आर्थिक भार सहन करत तब्बल 18 रुपये पर्यंतचा लाख खर्च केला। यासाठी त्यांनी स्वतःची शेती गहाण ठेवण्याचा कठोर निर्णय घेतला। उपचारादरम्यान रुग्णालयाकडे सुमारे इंडियन रुपी 2 लाखांची बाकी रक्कम शिल्लक होती। कुटुंबियांनी परिस्थिती लक्षात घेऊन वारंवार विनंती करूनही कोणतीही सवलत मिळाली नाही। उलट संपूर्ण बिल भरल्याशिवाय मृतदेह देण्यास रुग्णालयाने नकार दिला। रात्री 12 वाजता मंगेश भाऊ गमे यांना या घटनेबाबत कॉल आला। परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन त्यांनी तात्काळ प्रतिसाद देत रात्री 1 वाजता रुग्णालयात पोहोचून पुढाकार घेतला। त्यांनी कोणतीही अतिरिक्त रक्कम न देता मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करून दिला आणि एका गरजू शेतकरी कुटुंबाला मोठा दिलासा दिला। ही घटना समाजासाठी विचार करायला लावणारी आहे। गरीब शेतकरी कुटुंबांना उपचारासाठी आपली शेती गहाण ठेवावी लागते, ही अत्यंत वेदनादायक बाब आहे। कलमेश्वर तहसील रिपोर्टर मंगेश गमेची रिपोर्ट। जर डेट झाली तर मला ना त्यांनी सांगितलं जीआर माझ्याकडे दाखवून मला जीआर काम करू कोणाला बोलत आहे दादा मी जीआरवर बोलायला मला ते बाकीचं नाही माहित। मला काय बोलले ते शेतकरी वर्ग आहे, ग्रामीणचा वर्ग आहे, हे आज तुमच्या दवाखान्यात आमचं पेशंट वाचून नाही करता। आज पेशंट मरण पावलं, आम्ही ते क्लेम नाही करतो। मी तर म्हणतो तुम्ही पैसे परत केले पाहिजे, पैसे लागले त्यांना ते। मी जय महाराष्ट्र मंगेश गमे बोलतो, शिवसेना प्रतिनिधि प्रमुख। सर आप जो हमारे इधर की आपके यहाँ पे पेशेंट है चौधरी करके, मेरा तो कहना है कि अगर किसी दवाखाने में कोई पेशेंट अगर मरता है तो उसके जो लगे हुए पैसे वो भी आपने वापस करने को होना। पर ते लोग वो बात नहीं करते। पर जो हमारे मुख्यमंत्री साहब, जो माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब महाराष्ट्र के, उन्होंने जीआर निकाल के रखा है कि कोई पेशेंट अगर मरता है हॉस्पिटल में तो बिगर किसी फी के, बिगर किसी रुपये पैसे से बॉडी उनके परिवार को देने को होना।